स्वातंत्र्य. डॉक्टर ताराबाई कुंकुलाल. त्यांचे पती दुसऱ्या समाजातील. आधीच आमच्या समाजाला कुंकवाचे वावडे. तशात परजातीचे लग्न झालेले, त्यात बरोबर एक हिंदू विद्यार्थी असली ही आमची पाहुणी मंडळी. आता बारीक आमच्यावर चांगलीच पाळ ठेवण्यात आली. हळूच पाहुणे टपून राहणे, काय काय होईल त्याचे विकृत स्वरूप करून त्याला तिखट मीठ लावून ते अधिकाऱ्याने नेऊन वाढणे, अशा गोष्टींना सुरुवात झाली. तिकडे दत्तूचे व अधिकाऱ्यांचे काही ना काही कारणावरून खटके उडत. तेव्हा अधिकाऱ्यांची मनेही तिखट मिठाचे भरीत घट्ट करण्यास तयार होती. पण एकालाही उघड उघड घेऊन बोलण्यास धैर्य होईना. ताराबाईंना व त्या विद्यार्थी पाहुण्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी अधिकारी व इतर युरोपियन डोकावून गेले. माझ्या प्रकृतीविषयी आता सर्वांना एकदम काळजी वाटू लागली. तसे माझ्या प्रकृतीला काहीच झाले नव्हते, पण या इतरांच्या काळजीने मात्र होणार होते खास. मला काही होण्याऐवजी त्यांनाच मात्र आमचा खोकला लागत होता व तो सुंठी वाचून कसा घालवावा याची ज्याला त्याला काळजी वाटायला लागली होती. जो कोणी मला भेटे तो म्हणे, आजीबाई तुम्ही हवा बदलण्यास जा. मी म्हणे, झालंय काय, मी जाऊ कशाला? मला काही झाले नव्हते, तरी माझा जीव मात्र मला यांच्या काळजीने नकोसा झाला. उघड उघड धडधडीत बोलण्यास मात्र कोणाचे भय थोडेच होते. पण हा सुसंस्काराचा परिणाम. डोळा फोडायला नको, काडी मोडायला नको. कोणी जरी नकळ डोकावले तरी आमच्या घरी काही चोरून लपून कधीच काही होत नसे. सारे काही उघड उघड होत. आम्ही बोलत बसलो असताना आमची दारे खिडक्या सताड उघडी असत. पडदा पद्धतींचे आम्हाला नेहमीच वावडे असे. कानोसे घेऊन चोरून पाहून कल्पना करून जेव्हा माझ्यात लपंडाव दिसून येईना, तेव्हा हे हवा बदलण्याचे बंड उठले. परदेशी मिशनरी, त्यांना आपली भाषाही धड समजत नाही, रीतिरिवाजही ठाऊक नसतात. त्यांना शिकवणारे व त्यांची मने कलुषित करणारे आपलेच लोक व त्यांची दिशाभुली तेव्हाच चटकन यांना करता येते. याच गडबडीत एक दिवस एक सभ्य स्त्रीने येऊन आग्रहाचे बोलणे लावले की, आजीबाई तुम्ही खरोखरच कुठेतरी जा, तुम्ही दिसाव्या तशा दिसत नाही. मी म्हणाले, हे पहा, तुम्हा सर्वांना वाटते आहे की मला तुमचे बोलणे कळत नाही, मला सारे कळते. अलीकडे माझ्या प्रकृतीबद्दल तुम्हाला सर्वांनाच एकदम फार काळजी उत्पन्न झाली आहे. पण माझी आता एवढी इच्छा आहे की हे काम बिनपगारी करावे. दत्तूची टर्म भरेपर्यंत मला राहायला जागा पाहिजे आहे. सभ्य स्त्री म्हणाली, पण बाई येथे मला दवाखाना काढायचा आहे. मी म्हणते, काढा दवाखाना, मी हाताची नीट आहे. मी मिठाईने दुकान काढीन आणि त्यावर माझ्या नावाची पाटी लावीन. बाई गेली. दुसऱ्या दिवशी पाळक आले. त्यांचाही तोच सवाल. आता मात्र माझ्या काळजाने ठावसलो. दत्तू दूर, तशात तो तिकडे जाऊन आजारी पडलेला. माझ्या मागे या लोकांची कुरकुर. मला आता खरेच वाटू लागली की मी आजारी पडणार व हवा पालट मला करावीच लागणार. बेबी म्हणाली, आई तू घाबरू नको. थोड्या वेळाने तिने टाळी वाजवली. आई, मीरा पायगुणाची झाली. तिने आपली या पारतंत्र्यातून सुटका केली. ते सारे खरे ग, पण मुले लहान, मुंबईची वस्ती, जाणार कुठे आणि राहणार कसे? आई, मला आता पुरेसे शिक्षण आहे, कामाचे काय घेऊन बसली आहेस? डॉक्टर ताराबाई म्हणाल्या, मावशी कराचीला येता का? मी बेबीला आणि वहिनीला काम लावून देते, मग भाऊ वकिलीचा अभ्यास करावयास मोकळा होईल. कराचीच काय, इंग्लंडला सुद्धा जायची माझी तयारी आहे. स्वदेशी चोरी आणि परदेशी भीक. दत्तू पारोळ्यास आजारी होता. त्याची मला दादच नव्हती. ही मुले मला काही सांगत नसत. ताराबाई, पाटणकर, बेबी ह्यांचे पारोळ्यास ताराने पत्रे येत जात, फळांची पार्सले जात, पण मला त्यांची गंध वार्ताही नसे. इकडील हकीकत पत्रे दत्तूला जात. परीक्षा झाल्यावर ताराबाई कराचीच गेली. त्यांनी तेथे जाताच मुलांच्या कामाची खटपट चालवली. आता दत्तूला बरे वाटू लागल्याने तो सहकुटुंब सहपरिवार परत आला. आता सर्व एकत्र झालं. काळजी काय ती खाण्याची व नाण्याचीच उरली होती. बाकी आजार बिजार काही उरला नव्हता. नाही म्हणायला लोकांनी आणलेला तेवढा आजार होता, पण त्याला डॉक्टर काय करणार? लवकरच ताराबाईंचे पत्र आले. परीक्षेच्या रिझल्ट सारखी आम्ही या पत्राची वाट पाहत होतो. एकदाचा निकाल लागला. ही परीक्षा म्हणजे आमच्या नशिबाची परीक्षा होती. तिथं आम्ही उतरताच वरचा वर्ग गाठलो. ताराबाईचे पत्र आले की कामाची व्यवस्था झाली. बेबीला पगार 130 रुपये व रुतबाईला पगार 150 रुपये ठरवला आहे. 30 रुपयांचे घरही पाहून ठेवले आहे. तरी ताबडतोब तारेने तुमचे म्हणणे कळवा. हे पत्र पाहताच आमच्या आनंदाला पारावा आला नाही. त्या दिवशी
एव्हर्ट्स साहेबांनी टिळकांच्या कसल्याच्या लेखाबद्दल खटपट करून पाऊणशे रुपये आणून दिले होते. शिवाय आम्ही अगदी कंगाल नव्हतो. विम्याचे पैसे हसत हसत आमच्याकडे पाहत होते. कराचीच तार गेली व आमची आवळावर बांधाबांध सुरू झाली. तसाच बाजारहाटही सुरू झाला. तरी एक दुहेरी काळजी होतीच, दत्तूची. एक काळजी व दुसरी सामानाची काळजी. दत्तूला आमच्याबरोबर येणे शक्य नव्हते. सामान आवाच्या सव्वा वाढवलेले. दत्तूची राहण्याची सोय त्याच्या सासूकडे केली. सामानालाही तेथेच बावर हॉलमध्ये एखादी खोली मिळणे अशक्य नव्हते. पण दुधाने तोंड भाजलेले तेव्हा आम्हाला ताकी फुंकून प्यावेसे वाटले. सातारचा अनुभव ताजाच होता. भास्करराव उजगर यांना विचारले. आमचे भास्करराव आधी कोणत्याही गोष्टीला मोडता घालायचे, पण एकदा का त्यांच्या मनाने एखादे काम चांगले आहे असे घेतले की मग काही बदलाचे नाही. आमचा कराचीचा भेद त्यांना सांगताच आधी त्यांनी आमची थट्टा केली. पण आम्ही चौघे व ते एकटे, आम्ही का त्यांना दाद देतो? मी म्हणाले, अरे बाबा, ते सारे राहू दे, पण आमच्या या एवढ्या सामानाची काय सोय करायची? माझी जागा फार मोठी आहे, ठेवा तिथे आणून. भास्करराव त्यावेळी गिरगावातल्या आंब्रोली चर्चचे पाळक होते व त्यांना मुंबईच्या मानाने बरेच मोठे घर होते. शिवाय एक अडगळ टाकायला खोलीही होती. आम्ही पडत्या फळाची आज्ञा घेऊन सामानाचा भार हलका केला. हे काम बेबीनेच केले. कारण दत्तूची शाळा, माझे काम व सुनेची मुलं, तेव्हा तीच तेवढी मोकळी होती. मी कामाला लागल्यापासून माझ्या अधिकाऱ्यांना कधी जेवायला बोलावले नव्हते. कधी त्यांना काही वाढून पाठवले नव्हते. कारण मेंढ्यांच्या कामांपैकी हेही एक काम असते असा समज झालेला आहे. वाढून पाठवणे किंवा जेवायला बोलवणे ह्यापेक्षा चोख कामाने आपले वरिष्ठ अधिकारी आपल्याला संतुष्ट ठेवता येतात अशी माझी समजूत होती. आता काम सोडायचे आमचे पक्के ठरले असल्याने व सारी सोय व तयारी जय्यत करून ठेवली असल्याने मी आमच्या साहेबांना व मॅडम साहेबांना पहिले व शेवटचे जेवायला बोलले. माझ्या स्वभावाच्या विरुद्ध पण दत्तूच्या आग्रहामुळे मी जेवणाचा दिवस काम सोडण्याच्या बरोबर 1 महिना आधीच धरला. जेवणे संपेपर्यंत आम्ही कोणी कामाबद्दल काही बोललो नाही. सर्व वेळ मोठ्या आनंदात घालवला. मग साहेब व मॅडम साहेब निघण्याच्या वेळेस त्यांच्या हातात राजीनामा व महिन्याची नोटीस ठेवली. राजीनामा अशा तऱ्हेने हाती पडल्यावर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. तुम्ही कोठे जाणार? देव नेईल तिकडे. या एवढ्या सामानाचे काय करणार? सामानाची आम्ही सोय केली आहे. मॅडम साहेब म्हणाल्या, मी तुम्हाला सर्टिफिकेट पाठवून देईल. मला त्याची गरज नाही. माझे हे पहिले व शेवटचे काम आहे. मी कोणाची ताबेदारी केली नव्हती व पुढे करणार नाही. नाताळची सुट्टी आली. इकडचे काम पहिलीपासून सोडले होते. कराचीचे दुसरीपासून सुरू होते. आम्ही नाताळात कराचीला जाण्यास निघालो. दत्तू आम्हाला पोचवण्यास आला. बंदरावर भास्करराव उजगरे, मनोहर उजगरे, लक्ष्मणराव पडाळे वगैरे मंडळी पोचवण्यात आली होती. म्हणजे आम्हाला हार तुरे द्यायला नव्हती आली, कारण आम्ही असला काही पराक्रम गाजवायला निघालो नव्हतो. पण सामानाची व्यवस्था करायला व मुलाबाळांना उचला साचलायला ही आमची मित्रमंडळी आली होती. बोटीने करणा फुंकला ती आम्हाला पोटाच्या वाटेकडे घेऊन निघाली. आम्ही दूर करणाऱ्या मुंबईकडे व तिच्या काठावर उभ्या असलेल्या आमच्या मित्रमंडळींकडे आनंदाने पाहत होतो. सागर शांत होता. पाण्याचे रंग अधूनमधून बदलत होते. आमच्याही मनात निरनिराळे विचार येत होते. जगाच्या दृष्टीने नसले तरी आमच्या दृष्टीने कराची म्हणजे आम्हाला इंग्लंड वाटत होते. इतक्या दूरच्या परकीय प्रदेशात केवळ 3 मुले व 3 बायकांनी जाऊन 3 वर्ष काढायची होती. आम्ही एकीकडे व दत्तू एकीकडे. जवळ पुरुष माणूस नाही. असे आमच्या जवळ 2 पुरुष होते, पण त्यांचा उपयोग पंक्तीचाच, संगतीचा मुळीच नाही. एक पुरुष 2.5 वर्षाचा, एक पुरुष 1.5 वर्षाचा. स्वतंत्रता. टिळकांचे एक गाणे ह्या वेळेस आठवते. सांग कुठे पाहू तुला सखी स्वतंत्रते, जणी विजणी सांग कुठे रमशी सुरते, फिरवी मला दाही दिशा करमव अण्णा न दशा, परी तू हो माझी एकदा तुझविन मज, जगत सकल विकल भासते.